नमस्कार, चंदाच किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त लुसलुशीत जाळीदार असा बेसनचा ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. ढोकळा करताना प्रमाण चुकले तर ढोकळा व्यवस्थित बनत नाही. त्यासाठी मी मध्ये मध्ये जाळीदार ढोकळ्याच्या टिप्स पण सांगणार आहे. चला तर मग पटकन रेसिपीकडे वळूया. हा ढोकळा मी थोडा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. ढोकळा करायच्या आधी 10 ते 12 तास 1 वाटी हरभरा डाळीचे पीठ, अर्धी वाटी आंबट ताक व अर्धी वाटी कोमट पाणी घालून भिजवून पातेल्यात झाकण ठेवून उबदार ठिकाणी ठेवायचे आहे. आता आपण हे तिन्ही एकत्र व्यवस्थित मिक्स करूया. 4 ते 5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवूया. आता यामध्ये पहिली टीप अशी आहे, ढोकळे करताना संपूर्ण ताक वापरायची गरज नाही. पीठ फार आंबट होते. कोमट पाणी वापरून पीठ चांगले फुलते व ढोकळे हलके होतात. आता हे 4 ते 5 मिनिटं फेटून झाले. आता याला झाकून ठेवूया. आता ढोकळ्याच्या पिठामध्ये मिक्स करण्यासाठी लागणार आहे 3 ते 4 हिरवी मिरची, 1 इंच आलं, अर्ध लिंबू, खायचा येलो कलर, इनो किंवा खाण्याचा सोडा, अर्धा टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ. येथे मी फोडणीचे साहित्य घेतले आहे. मोहरी, हिंग, पाणी, तेल, साखर. पीठ 10 ते 12 तासांनी फुगून वर आले आहे. आता यात आलं मिरची वाटून घेतली आहे ते टाकूया. चवीनुसार मीठ, अर्धा टेबलस्पून तेल आणि अर्ध लिंबू टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. हे स्पून बाजारात विकत मिळतात. त्यातला अर्धा टेबलस्पून मी तेल टाकलं आहे. आता यामध्ये 2 ते 3 थेंब खाण्याचा येलो कलर टाकूया. आता हे सर्व व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. एकाच दिशेने फेटायचं आहे. 4 ते 5 मिनिटं फेटून घेऊया. आता दुसरी टीप अशी आहे, ढोकळ्याच्या पिठात हळदीपेक्षा खायचा रंग घातल्याने ढोकळ्यांना कलर चांगला येतो. हळद घातली तर सोडा घातल्यावर पिठात लालसर रंगाचे कण दिसतात. आता प्रेशर कुकरमध्ये जाळी ठेवून 1 भांडभर पाणी त्यात टाकायचं आहे आणि कुकरमधले पाणी गॅसवर ठेवायचे आहे. आता कुकरच्याच एका सेपरेटरला तेलाचा हात आतून लावून घ्यायचा आहे. कुकरच्या पाण्याला उकळी आली आहे. आता पिठाच्या मिश्रणात पाव चमचा इनो टाकून मिश्रण चांगले ढवळून तेल लावलेल्या सेपरेटरमध्ये घालायचे आहे व लगेच कुकरच्या उकळत्या पाण्यात जाळीवर ठेवायचे आहे. पीठ अगदी हलक्या हाताने मिक्स करावे. आता तिसरी टीप अशी आहे, पिठात सोडा अगदी पीठ कुकरमध्ये ठेवायच्या वेळीच घालावा. आधीपासून घालून ठेवू नये. कुकर बंद करून गॅसच्या पूर्ण आचेवर कुकर 10 मिनिटे ठेवावा. प्रेशर लावायचे नाही. 10 मिनिटांनी कुकर उघडून पाहावे. ढोकळा पूर्ण फुलून येतो. त्यात सुरीचे टोक घालून पाहायचे आहे. सुरीला पीठ चिकटले नसेल तर ढोकळा झाला.
आपला ढोकळा मस्त बनला. आता तो थंड झाला की आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आता आपला ढोकळा थंड झाला आहे. याचे सुरीने चौकोनी तुकडे करून घेऊया. ढोकळा मस्त फुगला आहे, जाळीदार आणि सॉफ्टही झाला आहे. आता 2 टेबलस्पून तेलाची मोहरी हिंग घालून फोडणी करूया. फोडणी गॅसवरून उतरून त्यात 2 टेबलस्पून पाणी व 2 ते 3 चमचे साखर घालावी. मिश्रण चमचाने ढवळून साखर विरघळली की फोडणी ढोकळ्यावर टाकायची आहे. सर्वत्र फोडणी लागली की खोबरं आणि कोथिंबीर घालून सजवायचे आहे. सुक्या खोबऱ्याचा किसही घातला तरी चालतो. आता शेवटची टीप, ढोकळ्याच्या फोडणीत पाणी घातल्याने ढोकळे खूप कोरडे लागत नाहीत. फोडणीत तेल जास्त न घातल्याने तेलकट होत नाहीत. साखर घातल्याने खूप आंबूस पण लागत नाहीत. वरील साहित्यात 15 ते 16 ढोकळे होतात. जास्त ढोकळे करायचे असेल तर प्रमाण दुप्पट घ्यावे. फक्त सोडा ऐनवेळी घालावा. अशा प्रकारे आपला जाळीदार लुसलुशीत ढोकळा रेडी झाला आहे. आवडला तर नक्की कमेंट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.